मी आरोप नाही करत आहे, मी सत्य बोलतोय। एका बाजूला आमची MIDC आहे जी महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, आणि त्यामागे MCIDC म्हणजे मंगेश चव्हाण इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, त्यांचे सगळे सोयरे आणि कार्यकर्त्यांनी मिळून शेकडो कोटीच्या भूखंडातून शेकडो कोटी रुपयाचं गौण खनिज चोरल्याचं उघड त्या ठिकाणी दिसतंय। दुसऱ्या बाजूला मी टक्केवारी घेत नाही आणि मी शेकडो कोटीच्या कामामध्ये भागीदार राहतो, आणि एका बाजूला मी नाही त्यातला कडी लावा हातला या प्रकाराने ज्या पद्धतीने लूट चालू आहे चाळीसगावची, ती लूट यात्रा चाळीसगावकरांपुढे आणून पर्दाफाश करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करायचं ठरवलं। दादा, काल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा मेळावा झालेला आहे। त्या मेळाव्यामध्ये उमेश पाटील अशा पद्धतीने म्हटलेले आहेत की मंगेश चव्हाण कसे मित्रांना दगा देतात त्याचे उत्तम उदाहरण, पार्टीत खंजीर खुपसतात त्याचे उत्तम उदाहरण पहिला मी आहे, दुसरा करण पवार आहे आणि आता तिसरा किशोरप्पा पाटील आहे। हे उत्तम उदाहरण आहे। पहिला मुद्दा उन्मेष पाटीलची किंवा त्यांच्या ते ज्या नावं सांगतायत त्यांची मी कधीही माझ्या आयुष्यात मदत घेतलेली नाही, मीच त्यांना मदत केली आहे। हा पूर्ण तालुका साक्षीदार आहे। आम्हीच त्यांच्यासाठी जीवाचं रान केलंय। त्यांनी आता बघा कोणी काय बोलावं हा त्याचा प्रश्न आहे। तुम्ही चाळीसगावच्या लहानातल्या लहानापासून तर राजकारणात समाजकारणात वावरणाऱ्या कुठल्याही माणसाला विचारायला कुणी कोणाला दगा दिलाय, त्याच्यामुळे ते काय म्हणत असतील आणि ते काय सांगत असतील ते त्यांना लक लाभो। लोकांना माहिती आहे मी त्यांना काय मदत केली आहे, त्यांच्या राजकारणात उभं करण्यासाठी काय आम्ही सगळे अनेक माझ्यासारखे अनेक सहकारी होते, त्यांनी सगळ्यांनीच त्यांना मदत केली आहे। आता हे उपकार किंवा एखाद्याच्या गोष्टीचं मदतीची भूमिका कदाचित त्यांचंच भाषण आहे की मी मंगेशमुळे इथपर्यंत पोहोचू शकलो, मंगेश कसा आहे काय आहे हे त्यांचीच भाषण आहे। आता मला त्यात काय मागचा भीता वाकल छोडो, त्यांना काय वाटतं नाही वाटतं, त्यांना जे वाटतं त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा। पोलिसाची मैत्री चांगली किंवा दोस्ती चांगली अशी वक्तव्य झालेलं होतं, त्याच्यावर किशोरप्पा बोलले होते की आता मंगेश चव्हाण यांना कळेल की नेमकी पोलिसाची मैत्री चांगली की दोस्ती चालेल का वेळ का उत्तर देईल। उमेश पाटलांनी आपल्याला बीड नंतर चाळीसगाव देखील हाका आहे, म्हणजे वाल्मिक कराडची उपमा त्या ठिकाणी आपल्याला केलेली आहे। उन्मेष पाटीलचं मानसिक संतुलन बिघडलं आहे। त्यांना म्हणा उभाटाचे 2-4 माणसं निवडून आणा, खाली त्यांचं काय जनमत आहे लोकांमध्ये त्यांच्याविषयी जरा विचारा। सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी काहीतरी माझ्यावर आरोप केल्याशिवाय ते राजकारणात जिवंतच राहू शकत नाही, त्याच्यामुळे ते काम करत आहेत। ते राजकीय विरोधक आहेत। आता कोण आका आहेत काय आहेत त्यांच्या काय काय आता फ्रॉड आहेत कागदावर येतील, योग्य वेळ आल्यावर मी सांगेल तुम्हाला, काळजी करू नका। असंही म्हटलेलं आहे की पार्थ पवार एक छोटा नमुना आहे, मात्र BHRच्या माध्यमातून या ठिकाणी गिरीश महाजन असतील किंवा आपण असेल अनेक जमिनी बळकवलेल्या आहे आणि अनेक भूखंड आपल्याला नाटलेले, असा आरोप देखील त्यांनी केलेला आहे। आता बघा साधी गोष्ट आहे, कुठला भूखंड लाटला असेल, कुठला काही गैरव्यवहार असेल, त्यांनी तक्रार करावी, ते कागद पुरावे द्यावे, नुसतं काहीतरी सांगायचं, पुरावे असतील तर त्यांनी समोर आणावे। आणि उन्मेष पाटलांवर तुम्हाला या संदर्भात मी सविस्तर व्यवस्थित भूमिका मांडेल, पुराव्या दाखल मांडेल। त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर मी स्वतः तिथे जायला तयार आहे। दूध का दूध पाणी का पाणी त्यांनी करावं। पार्थ जे प्रकरण कालपासून गाजतं आहे भूखंड खरेदीच्या संदर्भात, काल एकनाथ खडसे यांनी प्रेस घेतलेली होती आणि त्याच्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निष्पक्षपणे निकाल लावतील असं मला वाटत नाही, असं एकनाथ खडसेंनी म्हटलेलं आहे। बघा आता एखाद्या याची जर स्टॅम्प ड्युटी बुडाली असेल, कायद्यात MLRC मधल्या स्टॅम्पच्या सगळ्या विविध त्यांच्या सगळ्या कायदेशीर प्रोव्हिजन्स आहेत। जर स्टॅम्प ड्युटी बुडली असेल त्याला दंडासकट ती वसूल करण्याची तरतुदी आहेत। आता त्यांनी काय केलंय नाही केलं या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्वतः चौकशी लावली आहे। चौकशीतनं काय बाहेर येतं ते एकदा पहिले कळू देत, आणि यामध्ये काहीतरी फक्त सरकारला बदनाम करण्यासाठी तथ्यहीन आरोप करायचे। अजित पवारांनी पण त्या संदर्भात सांगितलं। अजून त्यात आता काय काय समोर येतं त्याच्यावर आता माझ्याकडे खरं तर कालच मी दिवसभर काल व्यस्त होतो, मी ती अजून माहिती घेतली नाही आणि सकाळीच इथं कार्यक्रमाला आलो, माहिती घेऊन त्याच्यावर बोलणं उचित राहील। पण जर कोणी काही चुकीचं केलं असेल तर हे सरकार
देवेंद्रजींचं सरकार आहे ते कोणालाही पाठीशी घालणार नाही. पण एक शेवटचा प्रश्न खडसेंनी असंही म्हटलेलं आहे, ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस 12 खात्यांचा मंत्री होतो आणि माझ्यावर भोसरीच्या जमीन प्रकरणाचे आरोप होत होते, नैतिकतेला धरून मी त्या ठिकाणी राजीनामा दिला होता. त्याचबरोबर आता मुख्यमंत्री देखील देवेंद्र फडणवीस आहे आणि त्यांनी देखील राजीनामा दिला. अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे नैतिकतेला धरून. भोसरी प्रकरणाची वस्तुस्थिती अशी आहे की त्यांच्या जावायला त्या प्रकरणात जेलमध्ये जावं लागलं. त्याची RR व्हॅल्यू किती होती, स्टॅम्प ड्युटी किती भरली, कन्सिडरेशन अमाऊंट आणि या सगळ्या एकंदरीत जर सगळ्या गोष्टी पाहिल्या तर खडसेंच्या संदर्भातली भूमिका ही त्यावेळीची त्यांना जेलमध्ये जावं लागलं, त्यांच्या परिवाराला, त्यांच्या जावायला हे त्यांच्या मनात शल्य आहे आणि ते काय आरोप करतील मुळात ते वैफल्यग्रस्त आहे. खडसेंवर फार वेळ देण्याची गरज नाही. खडसे पुराण हे आता संपलेली दुकान आहे.